नमस्ते. जय श्रीराम, जय हनुमान. नागपूरजवळील बेलुरी येथील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरात आपले स्वागत आहे. उंच टेकडीवर वसलेले हे मंदिर हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र मानले जातात. येथे विराजमान असलेले पंचमुखी हनुमानजी भक्ताच्या संकटाचे निवारण करतात अशी अनेकांची श्रद्धा आहे. पंचमुखी हनुमान म्हणजे हनुमानजीचे 5 असे दिव्य मुखाचे स्वरूप. या स्वरूपात शक्ती, भक्ती, धैर्य, संरक्षण आणि विजय यांचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच मंगळवार आणि शनिवार या दिवशी येथे प्रचंड गर्दी राहते. दुरून खूप भाविक दर्शनासाठी येतात, नमस्कार बोलतात आणि हनुमानजीचा आशीर्वाद घेतात. मी पण दर शनिवारी हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाते. नागपूरवरनं 30 किलोमीटर जवळपास अंतर आहे आणि येथे भाविकांचा आणि इथे सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत 1 तास खूप छान आरती चालते आणि त्याचबरोबर मंदिराच्या बाजूला खूप सारे माकड राहतात आणि माकडांना पण खूप लोक खाऊ घालतात. आम्ही सुद्धा केळी, जे माकडांना आवडते, चणा, केळी आणि वांगी खूप आवडतात, आम्ही त्यांच्याकरता खूप नेतो. आणि येथील संध्याकाळी सकाळची आरती विशेष आकर्षण असते. सायंकाळी 7 ते 8 वेळेत होणाऱ्या भव्य आरतीमध्ये संपूर्ण सभागृह भक्तांनी भरून जाते. तुम्ही बघू शकता, ही सकाळची आरती आहे. घंटानाद, जयघोष आणि रामनामाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. अनेक भाविकांचा विश्वास आहे की वर्दळ कायम असते. या व्हिडिओमध्ये आपण पंचमुखी हनुमानजीचे दर्शन, मंदिरातील पूजा अर्चा, भव्य आरती आणि भक्तिमय वातावरण अनुभवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंदिर परिसरात हनुमानजीच्या कृपेने वावरणारी अनेक माकडेही पाहायला मिळतात. भाविक त्यांना केळी, फळे आणि इतर खाद्यपदार्थ प्रेमाने देतात. त्या निरागस माकडांचा खेळकर मस्तीमुळे मंदिर परिसरात एक वेगळेच आकर्षण प्राप्त झालेले आहे. तर बघू शकता किती, आणि हा हॉल खूप मोठा आहे आणि संख्या खूप आहे. भाविकांची खूप श्रद्धा आहे. जय श्रीराम, जय बजरंगबली. तर बघू शकता खूप गर्दी राहते आणि पंचमुखी हनुमानजी इथे प्रसाद पण भरपूर बनवला जातात. तर बघा, ही माकडाला मी छान केळी देत आहे आणि अनेक फळांचा आस्वाद घेत आहे. काही खेळत आहे, काही सोबत मी बोलत आहे, एकमेकांसोबत मस्ती करत आहे. माकडं आणि शांतपणे भक्तांकडून मिळणारा प्रसाद स्वीकारतात आहे. हनुमंताच्या सान्निध्यातील हे भक्ती, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. प्रत्येक भाविकांच्या मनाला स्पर्श करून जातो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि इथे खूप हजारो लोकांची गर्दी राहते आणि माकडाची तर मजा खूपच छान आहे. तुम्ही कधी बेल्लोरीच्या बाबुळखेडा, नागपूर जवळच आहे, पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेला आहेत का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. जय बजरंगबली. बघू शकता, आता उन्हाळा आहे पण माकडं थोडे कमी आहे. भरपूर राहतात, झाडावर बसलेले राहतात आणि ही माकडे काहीच करत नाही, फक्त आपण खायला देतो ते आनंदाने खातात. त्यांची मस्ती पाहून खूप छान वाटते. बघू शकता, माकडं छान गाडीवर बसलेले असतात आणि मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये नेहमीच माकडांचे व्हिडिओ टाकतात आणि शेवटपर्यंत बघत जा. तुमचा एक लाईक मला खूप मोटिवेट करते आणि
आणि व्हिडिओ बनवायला एक प्रेरणा मिळते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, लॉंग असो या शॉर्ट्स असो. आणि कमेंट पण करत जा की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि तुम्ही कोणत्या सिटीमधून बघत आहे. मला पण कळलं पाहिजे की माझे व्हिडिओ कुठे कुठे जाते आहे. तर जरूर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि नाव पण सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये नाव घेऊन सांगेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता माकडांची वांगे खायची मजा किती भारी आहे. बहुत मस्त मजा येते आणि आपल्याला खूप आनंद मिळतो. असे मुक्या जनावरांना आपण खाऊ घालतो, त्यांची मजा. आणि हे माकडं काहीच करत नाही, म्हणजे आपल्याला त्यापासून भीती नाही आहे. फक्त आपल्या खाण्यासाठीच ते करतात. तर एक लाईक जरूर करा आमच्या प्रिय माकडांकरता.